कराडच्या कृष्णामाई घाटावर शेवटी आमच्या चिंगळ्या पिंगळ्यांनी घोड्यावर बसायची हौस बघून घेतलीच. मागच्या ब्लॉग मध्ये पोलिसांवर शांततेत चर्चा झालेली ही आमच्या गोल्याला पटलीच नव्हती. त्याला वाटत होतं मामा बरं आम्हाला बी रट्ट खायला मिळते काय म्हणून शांततेत कुरकुऱ्या खात होता. ती झाली की त्याच्या आईला त्यानं ही जागा काय आपल्यासाठी सेफ नाही म्हणून वजन तांगडण घसरगुंडीकडे जायचा आदेश दिला. पण मोठ्या दिदीला मात्र माझी किंमत कळली. त्यामुळे ती म्हणली की तू एवढा फेमस आहे, 4-5 फोटो माझ्यावर पण काढ म्हणजे तू अजून फेमस होशील. तिच्या म्हणण्याचं नेमकं तात्पर्य कळूस तर आमच्या गोल्यानं घसरगुंडीवर धिंगाणा घालायला चालू केला. आणि मामा हो तुझी किंमत एवढी वाढायला लागली अशी त्यानं घसरगुंडीवर उलट्या दिशेने इशारा दिला. पण दिदीचं बोलणं आणि गोल्याचं असलं दाखवणं बघून मला कळायचंच बंद झालं. तेवढ्यात मला दिदीने लांब हाका मारल्या आणि रिशांगचा अंडरटेकरचा अवतार बघायला भाग पाडली. ती झाली की अभिज्ञानं पण अंडरटेकिंगचा अवतार घेतलेला. तेवढं झालं की आमच्या गोल्यानं कमॉन गर्ल्स आज काहीतरी वेगळं करूया म्हणून घसरगुंडीनं खाली घसरत आला आणि उगाचच नाचायला लागला. हे असलं सगळं बघून मी मनातल्या मनात 2 मिनिटं ऍसिड मध्ये मेंदू धुवून घेतला आणि डायरेक्ट मन प्रसन्न करायला घाटावर असलेल्या स्वर्गवासी माननीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळाकडे गेलो आणि पहिला तिथं नतमस्तक झालो. तर संध्याकाळचा इथं एवढा देखणा आणि एवढा भारी नजारा होता ते आता तुम्हाला हिता आल्याशिवाय तर कळणार नाही. शेवट मग वेळ आली ती आमच्या चिंगळ्या पिंगळ्यांची टाचा घासून घोड्यावर बसून हाऊस पिटवून घ्यायची. त्यात काय आपली चिंगळी पिंगळी कधीच कमी पडत नाही. तुम्हाला जर घाटावर गेल्यावर घोड्याचे चक्र मारायचे असेल तर या समोरच्या माणसाचा चेहरा लक्षात ठेवा. तर कसं वाटलं आपलं कृष्णामाई घाटाचं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.